गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकदृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. काही विनायक राऊतांनी आता तुम्ही बोलण्याआधी प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की जर का 2022ला घटना घडली तर 2026 का उजाडावं लागलं. दुसरं, आई वडील सोबत होते, मग त्यांना कोणी त्यावेळी तक्रार देण्यापासून थांबवलं होतं. आणि तिसरं, टेरेस फ्लॅट महिना 2 लाख रुपये आणि 10 कोटी रुपये हे संबंधित तुमच्याकडनं मागितले जात होते आणि दिले नाही म्हणून हे आरोप केले असं विनायक राऊत म्हणतात. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही. आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत. अघोरी कृत्य म्हटलं महाराष्ट्रामध्ये अघोरी आणि जादूटोणा बंदी विधेयक आहे, त्याची अंमलबजावणी केली जाते. तर तुम्हाला काय सांग, कशा पद्धतीने अघोरी प्रयोग तुमच्यावरती केले गेले आणि त्यांना किती कठोर शिक्षा झाली? अघोरी कृत्य ॲज इन 2018 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं, ज्याच्यात हे अघोरी कृत्य प्लस माझं मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या त्यांनी केल्या, हायपोथायरॉइड असूनही त्यांनी मला जे अँटी डिप्रेसंट्स वगैरे दिले त्याच्यामुळे मला सर्वोपरीने त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. अघोरी कृत्य काय केलं तो सांगतो? गंभीर प्रकारे महाराष्ट्राचे माजी खासदार, कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे, काय अघोरी कृत्य केलं? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. काही राजकीय दबाव होता का? कारण माजी खासदार राहिले, वजन आहे शिवसेनेचे, राजकीय दबाव तुमच्यावरती कशा प्रकारचा होता आणि किती राजकीय कुठल्या दुसऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप होता का दबाव टाकण्यामध्ये पक्षाचा? राजकीय दबाव तर तसं तो जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, एक घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं, जसं नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की माझ्या वडिलांनी 2 करोड रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहे, तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला तर म्हणजे तू बघ तुझं मी काय करीन, असं सगळं. म्हणजे इतकी त्याची विकृत वागणूक त्यांनी देऊन मला जे एक सर्टन असं ट्रॅप्ड मोडमध्ये ठेवलेलं आहे की नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी नव्हतंच कधी. सो त्याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या 7 वर्षात दिलेला आहे. विनायक राऊतांची भूमिका कशी असेल, त्यांचं वागणं कसं होतं आणि किती या गुन्ह्यात गंभीर सहभाग त्यांचा आहे? स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे
नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळीस ते कधीही आमच्या घरी आले नाहीत. आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजेस. पण त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही आणि ते फोरफ्रंटवर कधी आले नाही, ज्याच्यामुळे यांचा दोघांचा अजून राग आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं. एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. अघोरी कृत्यात किती सहभाग होता विनायक राऊत? हे स्वतः जेव्हा तुम्हाला वेगळे उतारे काढायचे किंवा बाबांकडे घेऊन गेले तेव्हा विनायक राऊत हे स्वतः तिथे उपस्थित होते किंवा असायचे? एका ठिकाणी होते, पण हे जे अघोरी जिथे जिथे आम्ही गेलेलो आहोत ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत. आणि त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत. पण अजूनही विनायक राऊत म्हणतात की पैसे पाहिजे होते, टेरेस फ्लॅट पाहिजे होता, दर महिन्यात 2 लाख पाहिजे होते दर म्हणून महिना केलं. 5 लाख गाडी आणि 12 कोटींची तुम्ही मागणी केली होती आणि ते नाही केलं म्हणून तुम्ही आरोप करता. आणि एवढे वर्ष म्हणून गप्प बसला होतात तुम्ही असं? अच्छा, तर मला असं वाटतं की त्यांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्यांनी हा विचार करावा की मी 7 वर्ष तिथे होते, माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते. आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. कायदेशीररित्या काय तरतुदी आहेत, कशा पद्धतीची कारवाई कायदेशीरदृष्ट्या यांच्यावरती होणं अपेक्षित आहे? कुठल्या कलमांतर्गत त्यांच्यावरती कारवाई, किती गंभीर स्वरूपाची कारवाई असू शकते? आता याच्यामध्ये फसवणुकीचा 498 जो जुना 498 म्हणजे नवीन जो 85 आहे तो दाखल केलाय आम्ही. 318 सेक्शन जे आहे फसवणुकीचं ते दाखल आहे. प्लस महाराष्ट्र नरबळी जो आहे सेक्शन ब्लॅक मॅजिक ऍक्ट, तर तो त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्शन 3चा 2 आणि 3चा 3 हा सेक्शन आहे. नॉन बेलेबल सेक्शन आहे. त्याच्याप्रमाणे सध्या कळतंय आम्हाला की एकाला अटक पण झालेली आहे याच्यामध्ये. तर आम्ही पोलिसांकडे मागणी करतो की त्यांना लवकरात लवकर अटक व्हावा. दुसरं, आपण जसं सांगितलं की ते काहीतरी बाईट देत आहेत की एवढे 3 वर्ष काय केलं, ह्याचा मोडस ऑपरंडी जो आहे, मुलाची त्यांची क्षमता जी आहे ते त्यांना पहिल्यापासून माहीत होतं. म्हणून ते एका स्थळाकडे गेले जिथे लोअर मिडल क्लास फॅमिली आहे, बिचारी मराठी साधी माणसं आहेत ती, कुठे त्यांना पॉलिटिकल काही संबंध नाही त्यांचा, फायनान्शियली पण कॅपॅसिटी नाही, अशी त्यांनी बरोबर चूज केली. त्यांनी ती मागणी घातली आणि सर्व खोटं त्यांनी सुरुवातीपासून सर्व गोष्टी सांगितल्या. तशीच आमची FIR फसवणूक केली आणि त्यांनी असं बघितलं की ते जाऊन पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले. एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून यांच्यावर मानसिक दबाव येईल आणि स्वतःमध्येच काहीतरी कमी आहे. ही एक सायकोलॉजिकल याला हे म्हणतात की एखाद्या माणसाला किंवा एका व्यक्तीला तुमच्यामध्येच कमी आहे, तुमच्यामध्ये कमी, मग तो दुसऱ्याला प्रश्नच विचारत नाही. असं करून सर्व जे भांडं यांचं लपवायचं होतं तसा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर एवढे दिवस सुद्धा ही शांत राहिली. कारण का, ते एवढे पॉवरफुल आहेत तिथे MP आणि आता त्यांचा जो हजबंड आहे तो आता नगरसेवक आहे, मोठ्या पक्षासाठी ते काम करतात. त्याच्यामुळे त्यांना कुठे आवाज भेटला नाही. ते जेव्हा माझ्याकडे आले एका सोर्समुळे तेव्हा मी त्यांना सांगितलं की काही घाबरायचं कारण नाही, कोणी असलं तर न्यायाच्या पुढे कोणी मोठं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे त्याच्यानंतर आपण FIR केली. पोलिसांनी चांगल्या प्रकारे त्याच्यात सपोर्ट केला. जे DCP साहेब आहेत प्रशांत कदम साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर कारवाई करतील म्हणून. त्याप्रमाणे आता आज रोजी एक अटक पण झाली एका बाबाला, तर ते आज हजर करणार आहेत कोर्टात. कशी व्हावी असं तुम्ही मागणी कराल आणि शेवटी त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला झालेला आहे? कारण मी मगाशी जसं सांगितलं, गीतेश साहेब मला प्रत्येक वेळी धमकवणं असायचं की मी माझं ओरिजिनल इन्कम तुला कधीच कळू देणार नाही. दिस सेज अ लॉट अबाउट इट. आणि HDFCच्या ह्याच्यातले सगळे व्यवहार तो करत होता, त्याच्या अदर बिझनेस ह्याच्यामध्ये किंवा त्याचे कुठे जिथे त्याला पेमेंट्स करायचे असे, आणि मला त्यांनी कधी इन्व्हॉल्व्ह केलं नाही आणि आय नेव्हर टूक इंटरेस्ट इन दॅट. बट ही शक्यता मी नाकारूही शकत नाही की तुम्ही जे बोललात ते असूही शकतं, बिकॉज आय नेव्हर वेंट इन टू डिटेल फॉर ऑल दॅट. हा, कॅशचे पण जसं कॅश प्रत्येक महिन्याला CA कडून घरी यायची
आणि मग त्याच्यात पण टॉर्चरिंग असं केलं की घरी मनी काउंटिंग मशीन असून मला लिटरली 17-18 लाख हाताने मोजायला लावलेले आहेत. म्हणजे विकृतीची ही पातळी ही गीतेश राऊतनी गाठलेली आहे. मनी लॉन्ड्रिंगचा टेक्निकली तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगचे सुद्धा येस त्याच्यामध्ये येस काही फॅक्ट्स आले तेव्हा हे आपण एफआयआर मध्ये त्यावेळेला घेतलं नाही, पण काही कारण का त्याच्यात हे त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. ते काही भरपूर सारे कॅश यायचे त्यांच्या घरात, काही फ्लॅट्स आहेत जे रेकॉर्डवर नाही आहेत, म्हणजे ते लपवले गेले असे काही आहेत. ते एव्हिडन्सच्या नंतर आपण त्याच्यावर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे आम्ही ह्या एफआयआरच्या बेसवर अर्ज करणार आहोत. Yes, yes. स्पेसिफिक उत्तर येस करणार आम्ही. ईडी मध्ये तक्रार करणार. यांचे जे काही आहेत व्यवहार, बरेचसे व्यवहार त्यांनी बघितले, तर ते ईडी मध्ये आम्ही ह्या एफआयआरच्या बेसिसवर, वेगळ्या एफआयआरची गरज नसते, ह्या एफआयआरच्या बेसिसवर आम्ही अर्ज करणार आहोत.